जो केंद्रीय एजेंसी है उसकी ओर से जो कार्यक्रम देखना पड़ेगा क्या। तर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे काँग्रेस निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र गेलेलं आहे आणि या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे की गणपत गायकवाडांनी मतदान करू नये। तर काँग्रेसकडून निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलेलं आहे आणि या पत्रानुसार त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क देण्यात येता कामा नये, त्यांनी मतदान करू नये असं पत्र काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। तर गणपत गायकवाड यांनी मतदान करू नये अशी मागणी काँग्रेसकडनं करण्यात आलेली। आपण थेट जाऊयात, आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहे। प्रणाली, काँग्रेसकडनं गणपत गायकवाडांनी मतदान करू नये असं त्यांनी मागणी केलेली, अधिकाऱ्यांना पत्र देखील त्यांनी सुपूर्द केलंय। आपण पाहतोय की पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की गणपत गायकवाड हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1951 याच्या सेक्शन 62(5) अनुसार त्यांना मतदानाचा हक्क जो आहे तो त्यांना बजावू दिला जाऊ नये अशा स्वरूपाचं हे पत्र लिहिलेलं आहे। सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये असल्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या म्हणजे जर ते न्यायालयीन किंवा पोलीस कोठडी अशा कुठल्याही कोठडीमध्ये असताना त्यांना मतदान जे आहे ते दिलं जाऊ नये अशा पद्धतीची मागणी करणारे हे पत्र काँग्रेसचे प्रतिनिधी जे आहे, काँग्रेसच्या उमेदवाराचे प्रतिनिधी त्यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आता गणपत गायकवाड हे मतदान करतात का की त्यांना मतदानापासून रोखलं जातं हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु त्या स्वरूपाचं पत्र, त्या स्वरूपाचा अर्ज जो आहे काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार गणपत गायकवाड हे विधान भवनाच्या दिशेनं यायला निघालेले आहे। त्यामुळे इथं आल्यानंतर नेमकं काय होतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे। निश्चितच प्रणाली, या अपडेटसाठी धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते, गणपत गायकवाड जेलमधून निघाले असल्याची माहिती समोर येते। काँग्रेसने एकीकडे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, त्या पत्रात त्यांनी गणपत गायकवाडांनी मतदान करू नये अशी मागणी काँग्रेसकडनं करण्यात आली आहे आणि आत्ताची ब्रेकिंग बातमी न्यूज 18 लोकमतला मिळते, त्यानुसार गणपत गायकवाड हे जेलमधून मतदानासाठी निघालेले असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता काँग्रेसची मागणी निवडणूक अधिकारी मान्य करतात का हे देखील पाहायचंय, कारण काँग्रेसनं गणपत गायकवाडांच्या मतदानावर आक्षेप घेतलेला आहे आणि आता हा आक्षेप जो आहे तो आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून मान्य केला जातोय का, कारण गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत आणि तुरुंगातून ते आता मतदानासाठी निघालेले असल्याचं न्यूज 18 लोकमतला कळतंय। दरम्यान काँग्रेसकडनं निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येता कामा नये असं देखील पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे। तर आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडतंय आणि त्यासाठी आता काँग्रेसनं गणपत गायकवाड यांना मतदान करता येता कामा नये अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे। तर पोलीस गणपत गायकवाड यांना तळोजा तुरुंगातून आता घेऊन निघालेले आहेत, ते आता मुंबईच्या दिशेनं येत आहेत, मुंबईमध्ये ते मतदानासाठी येत आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडतंय। मात्र न्यूज 18 लोकमतला जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार पोलिसांचं गणपत गायकवाड तळोजा जेलमधनं निघालेले आहेत आणि आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे। राहुल, गणपत गायकवाड हे काही दिवसांपासून जे आहे ते अटकेत आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये तर भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे मतदान करण्यास निघालेले आहेत। तळोजा पोलिसांसोबत ते तळोजा जेलमधनं ते आता बाहेर पडलेले आहेत। गणपत गायकवाड हे कल्याणमधल्या गोळीबार प्रकरणानंतर ते तुरुंगामध्ये आहेत आणि त्यानंतर ते आज विधान भवनात येत आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी ते निघालेत, मात्र काँग्रेसकडनं आक्षेप घेतला जातोय। निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र सुद्धा काँग्रेसनं दिलेलं आहे। तर आणखी एक मोठी बातमी, नवाब मलिक यांनी नेमकं कुणाला ते मतदान करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। तर मलिकांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे आता नवाब मलिक नेमकं कुणाला मतदान करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे।
तर आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, अजितदादांनी सकाळीच म्हटलं होतं 6 अतिरिक्त मतं सुद्धा आमच्याकडे आहेत आणि आता त्यात मलिकांची अजित पवारांसोबतची भेट. नवाब मलिक यांचं मतदान सुद्धा पूर्ण झालेलं आहे. नवाब मलिक मतदान करून आलेले आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी अजितदादा यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी जयंत पाटील यांची सुद्धा भेट घेतली आणि आता ते मतदान करून सुद्धा बाहेर आलेले आहे. त्यामुळे नवाब मलिक त्यांनी कोणाला मतदान केलं असेल याचं उत्तर ते नक्कीच कोणाला देणार नाही, परंतु जो कोणी उमेदवार जिंकून येईल त्याच्यावरून तरी ते स्पष्ट होईल की नवाब मलिक यांचं मतदान हे नेमकं कोणाच्या पारड्यात पडलेलं आहे. भावना गवळी ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पळत येताना आपल्याला दिसत आहेत, कारण त्या सुद्धा उमेदवार आहेत, महत्वपूर्ण उमेदवार आजच्या निवडणुकीतल्या. एकूण जर आपण बघितलं तर नवाब मलिक यांचं मत, कारण गेले कित्येक दिवस ते नेमके कोणत्या गटात आहे या संदर्भातली चर्चा चालू होत्या, परंतु त्यांनी आपलं समर्थन हे अजित पवार यांना दिलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवार यांची भेट घेऊन नंतर त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचं मतदान हे राष्ट्रवादीच्या पारड्यात निश्चितच. त्यामुळे आता बघायचंय नवाब मलिक यांनी नेमकं कुणाला मतदान केलं. प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर विधान परिषदेचा महासंग्राम सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे देखील सध्या विधानभवनाच्या गेटवरच उभे आहेत. तर मिलिंद नार्वेकर आणि बावनकुळेंची सुद्धा भेट झालेली आहे. विधानभवनाच्या गेटवरच या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आहे. सगळ्या पक्षांचे आमदार आणि प्रमुख नेत्यांशी मिलिंद नार्वेकर गेटवरच चर्चा करतायत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून सुद्धा आहेत. विधानभवनाच्या गेटवरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांची चर्चा झालेली आहे. मिलिंद नार्वेकरांचं खरं तर सगळ्याच राजकारण्यांशी खूप चांगले संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ही निवडणूक नार्वेकरांसाठी फलदायी ठरते का हे देखील पाहायचं. आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे. वैभव, म्हणाले मिलिंद नार्वेकरांचे सर्वपक्षीय संबंधच आहेत, ते सर्वश्रुत आहेत. मिलिंद नार्वेकर हे सकाळपासून गेटवरती उभे आहेत विधानभवनाच्या, जिथून आमदार आतमध्ये प्रवेश करतात विधानभवनात, तिथं ते थांबलेले आहेत. तिथं आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा तिथं आले तेव्हा मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची भेट घेतली. साधारण 1 मिनिटभर दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर बावनकुळे आतमध्ये गेलेले आहेत. त्याच पाठोपाठ जयंत पाटील आले. जयंत पाटलांची सुद्धा मिलिंद नार्वेकर यांनी चर्चा केली आणि येणाऱ्या सगळ्याच आमदारांना ते नमस्कार करतात, हस्तांदोलन करतायत. एक सगळ्यात महत्वाची बाब जी असणार आहे 3 ते 4 मतांची, ज्याची बेगमी करायची आहे, 3 ते 4 मतं मिळवायची आहेत, ती या अशा सर्वपक्षीय संबंधांमधून किंवा वैयक्तिक संबंधांतून मिलिंद नार्वेकर मिळवू शकतील का? अगदी बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यावर आपलं वैभव बारीक लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद. तर आता एक ब्रेकिंग बातमी. पहिल्या 1 तासात 46 आमदारांचं मतदान झालेलं आहे. 274 पैकी एकूण 46 आमदारांनी मतदान केलेलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. बरोबर सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली. आता 10 वाजता आहेत आणि पहिल्या तासामध्ये 46 आमदारांनी मतदान केलेलं आहे. 274 पैकी 46 आमदारांचं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. सगळे आमदार जे आहेत ते अगदी पळत विधान भवनाकडे येत आहेत आणि त्यापैकी आता 46 आमदारांनी नुकतंच मतदान केलेलं आहे आणि